मित्र हो, बघू शकता आपण या पळसाच्या झाडामध्ये लिंबाचे झाड आलेले. निसर्गाची ही कला फक्त निसर्गच दाखवू शकतो. हे बघा, हे लिंबाचे झाड आणि मित्र हो, हे पळस. लिंब आणि पळस हा एकत्र वावरतोय. हा अप्रतिम. आणि हा माझ्या शेळ्या बघा कशा चरतायत. एकच नंबर. बघू शकता तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात हे वाळलेलं लिंब आणि पळस. हे पळसाच्या खोडामध्ये लिंबाला पालवी फुटून हा चांगल्या प्रकारे वृक्ष तयार झाला. हे पळस खूपच उंच आहे. अप्रतिम. कुठेच मुळी नाही, काही नाही. ते खोड पळसाचं आणि हा लिंब. आणि ही आमची पद्मावती. पद्मा.